इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवसेनेकडून 12 फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेनिमित्त श्री मलंगड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। श्री मलंगडाची सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख जपण्याच्या उद्देशाने दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या पुढाकाराने ही यात्रा सुरू करण्यात आली होती। कालांतराने ही परंपरा अधिक बळकट झाली आणि अविभाजित शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते या यात्रेत सहभागी होत आहेत। यावेळीही हजारो भाविक मलंगडावर चढून भगवान मलंगनाथाची पूजा करतील। या भव्य कार्यक्रमादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत 4 DCP, 10 ACP, 12 PI, 38 API आणि PSI, 608 पोलीस, 250 होमगार्ड, SRPF आणि रॅपिड फोर्सच्या 3 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की हा उत्सव 8 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान चालतो, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक श्री मलंगडावर पोहोचतात। विशेषतः 12 फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेच्या दिवशी मोठी गर्दी असते, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाते। नमस्कार। हिललाईन पोलीस स्टेशन अंतर्गत श्री हाजी मलंग पीर यात्रा महोत्सव जो आहे तो दिनांक 8 तारखेपासून सुरू झालेला आहे। त्या अनुषंगाने आपण 2 टप्प्यामध्ये पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। पहिला टप्पा जो आहे तो 8 ते 11, त्यानंतर 13 ते 15 आणि परत 16 ते 18 असा पहिला टप्पा असणार आहे। आणि दुसरा टप्पा जो आपण म्हणतो तो 12 तारखेचा पूर्ण, ज्या दिवशी जी पालखीची यात्रा निघते त्या अनुषंगाने आपण बंदोबस्त लावलेला आहे। यामध्ये 4 DCP, 10 ACP, 12 सिनियर पीटर, त्यानंतर 38 API PSI, 538 कर्मचारी, 250 होमगार्ड आणि SRPFच्या 3 कंपन्या आम्ही तैनात केलेल्या आहे। शिवाय रॅपिड ऍक्शन फोर्सची 1 कंपनी आम्हाला मिळालेली आहे। असा हा एकंदरीत 1000च्या वर पोलीस बंदोबस्त जो आहे तो आपण दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून तैनात केलेला आहे। सर्व भाविकांना आवाहन करण्यात येत आहे की यात्रेला येताना जे आहे ते जास्त वेळ आपल्याला चालत राहत असल्याने चालण्याच्या दृष्टीने पूर्ण ज्या सोयी आहेत त्या सोबत घेऊन याव्यात, ज्याचं पाण्याची बॉटल असेल, आणि तिथे जे पायऱ्यावरून किंवा कड्याच्या साईडने जे त्यांची मुवमेंट होते तिथे व्यवस्थित मुवमेंट करावी।